हाय हॅलो नमस्कार। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथे मैत्रिणींनो, मी घेतलेले आहेत रताळे। पाण्यात आहे ना 5-10 मिनिटं भिजत घालायची, म्हणजे जी माती वगैरे असेल ना तर अलगद हात फिरवला ना तरीही ती निघून जाते। तर ह्याची आपल्याला आहे ना एक खास अशी रेसिपी करायची आहे। आता बघा, मार्केटमध्ये रताळे खूप आलेले आहेत, एकदा तरी नक्कीच करून पहा, नाहीतर आपले आठवड्यातून एकदा तरी हा उपास येतोच। त्या उपासामध्ये तुम्ही करून खाऊ शकता। तर पहा, आपल्याला आहे ना ह्या रताळ्याचं साल वगैरे अजिबात काढायचं नाहीये। इथे असे काही डाग लागलेले असतात ना, ते थोडेफार असे काढून टाकले तरीही चालेल, पण सालीमध्ये सुद्धा आहे ना खूप गुणधर्म असतात, खूप पौष्टिक असतं हे रताळं। सालीमध्ये साल सुद्धा खूप पौष्टिक असते। तर हे बघा, असे हे काळे डाग काढून घेतले किंवा नाही घेतले तरी चालेल, कारण की आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। आता हे खिसायच्या आधी ना आपण तर इथे मी गॅसवरती एक भांड ठेवलेलं आहे। आता गॅस लावून घेते। आता स्टीलचं असल्यामुळे आपल्याला नॉर्मल गरम करायचं आहे। तुम्ही इथे कढई वगैरे सुद्धा घेऊ शकता। आता बघा, हे भांड गरम झालेलं आहे। याच्यात आपण 1 चमचा भरून साजूक तूप टाकलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा टाकू शकता, पण तूप टाकल्याने ना खूप हा पदार्थ जो आहे ना खूप टेस्टी बनणार आहे तूप टाकल्याने। इथे मी काजू बदाम तुकडे करून घेतलेले आहेत, ते चांगले तुपामध्ये ना परतवून घ्यायचे, म्हणजे छान असं क्रिस्पी लागतात। 1 मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत। आणि यामध्ये मी 1 ग्लास भरून ना दूध टाकत आहे। आता दुधाला आहे ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। आता इथे आपण रताळा आहे ना खिसून घ्यायचा आहे। तर तिथे जाड खिसणी घ्या, नाहीतर तुम्ही बारीक असेल ना तुमच्याकडे ती सुद्धा चालेल। तर ही आता आपण खिसून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता, छान असा किस आलेला आहे। जास्त मोठा सुद्धा नाही, जास्त बारीक सुद्धा नाहीये। अशा प्रकारे ना दोन्ही रताळी आपण खिसून घेणार आहोत। इथे ना रताळ्याचा किस करून घेतलेला आहे। आता धुवायचा वगैरे अजिबात नाही, कारण की रताळा आपण पहिलेच धुवून घेतलेला आहे। आता जास्त वेळ ठेवायचा नाहीये, नाहीतर आपला किस हा काळा पडू शकतो, नाहीतर लाल तरी पडू शकतो। आता दुधाला आहे ना चांगली उकळी आलेली आहे। गॅस मी स्लो केलेला आहे। आता या दुधामध्ये आपण किस टाकून घेणार आहोत। मिक्स करून घेऊया। जास्त काही ह्या रेसिपीला वेळ लागत नाही, फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये ही रेसिपी होऊन तयार होते। घेतलेला आहे, याच्यामध्ये काजू बदाम 4 काजू आणि 4 बदाम आपण एकदम बारीक असं वाटून घेऊया। बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे मी, कारण की आपल्या खिरीला आहे ना छान असा घट्टपणा येणार। मुलांना तर गोडाचा पदार्थ म्हटलं की मुलांना सुद्धा आवडणार। तर पहा, अशी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा आहे ना वेलची पूड टाकणार आहोत। काजू बदाम पावडर, इथे आपण 1 छोटी वाटी आपण साखर टाकत आहोत। किंवा डायबिटीस असेल तुम्हाला तर तुम्ही स्किप केली साखर तरीही चालणार आहे, कारण की रताळं आपलं हे गोडच असतं। चांगली आता उकळी येऊ देणार आहोत आपण, आणि रताळा नरम होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। ही रताळ्याची खीर खूप छान अशी झालेली आहे, एकदम घट्टसर पाहू शकता तुम्ही। आपण आता या बाउलमध्ये काढून घेणार आहोत खीर।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. आणि हो, अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.